जय श्रीराम, जय महाराष्ट्र। मी सुनेरा जनजागृती फाउंडेशनवरून संदीप वैद्य बोलतो आहे। विषय आपला बांद्रा वेस्टचा आहे। स्वामी विवेकानंद सरोवर तलाव म्हणतात याला। हा एक VIP एरिया पडतो। समोर आपण पाहिलं आहे झरीमरी माता मंदिरात। पण या गार्डनची व्यवस्था जी आहे ते आपण आता पाहू शकतात, बघू शकतात। हे आमचे आयकॉन आहेत। स्वामी विवेकानंद म्हणजे मनाला यंग जनरेशनला आयडल आहे आमचे। आणि आज यांची अशी परिस्थिती आहे बघा, या बघा। मला फक्त न्यूजवाल्यांना बोलवायचं कारण एवढंच आहे, याच्यावर 7-8 करोड रुपये फंड वापरला असेल किंवा काही केलं असेल, पण आजच्या तारखेत या क्षणात स्वामी विवेकानंदाची मोठे प्रमाणाने विटंबना होत आहे इकडं या जागेवर। याच्या आजूबाजू परिसरात गांजा ड्रग्ज अफीम विकल्या जातात मोठ्या प्रमाणाने। मला शासन प्रशासनाला फक्त एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही याच्या पुढं पाऊल उचलला नाही, हा मुद्दा वेगळ्या मार्गाला जाईल आणि वेगळं वळण घेईल। कारण हे आमचे आयकॉन आहेत स्वामी विवेकानंद। अख्खा विश्व यांना सन्मानाने बघतात। जर तुम्ही इथले आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक किंवा पोलीस स्टेशन 200 मीटरवर आहात, जर तुम्ही या विषयावर गंभीरपणाने विचार केला नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणाने इथंच अमरण उपोषणाला बसणार आहे। स्वामी विवेकानंदाच्या टेचूच्या खाली जर इथं तुम्ही जर या जागेवर एक पोलीस स्टेशन बीट बनवा, नाही होत तर आम्ही पत्रव्यवहार करणार आहे जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून। जर इथं लोक तलावया, मला बांद्राच्या लोकांना पण म्हणायचं आहे, इथले रहिवाशांना, आपली आई बहीण इथून जाता येतात। जर तुम्ही आज जागृत नाही झाले, उद्या उठून कुठलीही घटना घडू शकते इकडं। तुमचा मार्ग आहे, आमचा मार्ग नाही। मला तर इकडून पत्रव्यवहार केला कोणीतरी की भाई इथं असं चालतंय करून, मी आलो इकडे बांद्रा पोलीस स्टेशनला। वारंवार मी तक्रार देऊन कंटाळलो आहे, काही होत नाही। पण मी सगळेच पोलीस सारखे असतात असं पण बोलू शकत नाही। पण मला BJPचे स्थानिक आमदारात आशिष शेलार साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कारण तुम्ही या स्वामी विवेकानंद सरोवर तलावचा उद्घाटन आपल्या हाताने झाला होता। आपण याला बनवला एवढाच बस आहे का की याची देखभाल कोण करणार आहे? माझा हा प्रश्न आहे तुमच्याकडं। पण प्लीज रिक्वेस्ट आहे, हात जोडून विनंती। आणि महानगरपालिकेला पण विनंती आहे माझी, हे जे सगळं उठवलं नाही तर आम्ही इथं मोठ्या प्रमाणाने येणार आणि सगळं उचलून फेकून टाकणार आहे आणि इथंच अमरण उपोषण करणार आहे। या जाग्यावर पोलीस स्टेशनची बीट बांधा ना, का नाही बांधून तुम्ही? पोलीस स्टेशनची बीट बांधा, इथं वॉचमॅन ठेवा, तिथं वॉचमॅन ठेवा। इथं आई बहिणी जातात, इथं चुम्बम चाटी चालते, इथं सगळं काय चालतं। मला फक्त एवढंच बोलायचं आहे चॅनलच्या न्यूजच्या माध्यमातून, प्लीज कृपया करून आशिष शेलार साहेबांना बोलतो मी, कारण स्थानिक आमदार तोच आहे, इथं बाकी कोण नाही। आणि पोलीस स्टेशन आहे 200 मीटरवर, झोपले का तुम्ही? अहो तुमच्या हाताने तुम्ही एक गव्हर्नमेंटच्या स्थानिक आमदार आहात, असं तर वाटत नाही की तुम्हाला माहीत नसणार काय चाललं इकडं। तुमच्याच आमदारकी निधूंमधून हे मोठा प्रकल्प उभं राहिला आहे। स्वामी विवेकानंद सरोवर बांधला गेला आहे, तलाव बांधलेला गेला आहे। कशासाठी बांधला आहे? जनतेसाठी बांधला आहे, लोकांसाठी बांधला आहे। घरगरीब जे लोक असतात, परिवार असतात, कुटुंब असतात, इकडे येऊन बसू शकतात, काहीतरी हवा पाणी घेऊ शकतात, त्यासाठी हा गार्डन बनवला आहे, तलाव बनवला आहे। हा अय्यासीचा अड्डा आहे का? सांगा बरं। तर मोठ्या प्रमाणाने गांजा विकला जातं, चरस विकला जातं। पोलीस स्टेशन झोपलं आहे का? नार्कोटिक्स झोपली आहे का? माझा प्रश्न आहे तुम्हाला। आणि मी परत सांगतो, जर याच्या पुढं आम्हाला हे क्लिअर नाही झाला, इथं गेट नाही लावली आणि इथं या जागेवर जिथं हे सगळं हे कोण आहे? यांना काय दिलं आहे का हे गव्हर्नमेंटनी? हे सगळं हटवायचं नाही, हटवण्यात आला तर आम्ही सगळं मोठ्या प्रमाणाने इकडे येणार आणि सगळं हटवणार आहे। हटवणार काय, फेकून देणार आम्ही उचलून। हे स्वामी विवेकानंद आमचे आयकॉन आहेत, याला वेगळ्या मार्गाला मॅटर घेऊन जाऊ नका। माझे जेवढे इथले मुस्लिम बांधव आहे, स्थानिक लोक आहेत, त्यांना पण माझी हात जोडून विनंती आहे, कारण तुमची आई बहिणीतून जातात। लक्षात ठेवा, उद्या काही गुन्हा घडला किंवा काही लॉ अँड ऑर्डर बिघडली तर तुमच्या संगती पण होऊ शकते। म्हणून मी स्थानिक जेवढे बांद्राचे रहिवासी आहे त्यांना हात जोडून विनंती आहे माझी, मुस्लिम बांधवांना, तुम्ही पण इथं या आमच्या जे आम्ही हे चालवलं आहे, प्रकल्प चालवलं आहे, तुम्ही याचा सहयोग करा। आमचा स्वामी विवेकानंदासाठी आम्ही जीव देणारे लोक आहात, आमचं ऐकून आहे काय लावलं आहे। आमदार असून तुम्ही जर आशिष शेलार साहेब तुम्हाला समजत नसेल तर अर्थ काय राहिला या गोष्टीचा? तुम्ही हे बघा, महाराजांची व्यवस्था बघा तुम्ही,
फक्त बनवला झाला का? असं तर नाही ना. हे आमचे पैसे होते जे तुम्ही बनवले आहे. 7-8 कोटी लावले असेल. वॉचमॅन नाही जाग्यावर, माणसाला फिरायला जागा नाही. माणसं इथं भेद बसतात, टपोरी बसतात, गांजा पितात, चरस पितात. तुम्ही झुपले का? तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला का नाही भांडत? तुम्ही विधान भवनला भांडतात, सगळं भांडतात. जर तुम्ही बोलतात आमची गव्हर्नमेंट आहे, आमची सरकार आहे, आम्ही ड्रग फ्री करणार, मग हे काय तुमच्या 200 मीटरवर आहे? काय नाही करत तुम्ही? आम्हाला लोक फोन करतात हो, पोलिसांचे काम आम्हाला करायला लागतात. जीव हातात घेऊन येतो आम्ही इकडे. काय घेऊन येतो? कारण आहे त्याचा. आमची जनसेवा आहे. आम्हाला राजकारण नको. आम्हाला जनकल्याण करायला काम आता आवडतात. हे बघा व्यवस्था बघा, ऐकून आहे आपले ते. आता तरी विचार करा. हात जोडून विनंती आहे माझी, खास करून माझे स्थानिक आमदार BJPचे आसिल सेलार साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे. मी जनजागृती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संदीप वैद्य बोलतो. साहेब प्लीज या गोष्टीवर लक्ष द्या. कारण तुम्ही लय कष्टाने लय मेहनतीने हा पार्क उभा केला आहे. आणि हा एक पार्क नाही, याचं नाव आमच्यासाठी आयकॉन आहे. समजून घ्या जरा तुम्ही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी आयकॉन आहे. यूथ लोकांना आयडल आहे आमचे ते. जर तुम्ही जर हे नाव काढून टाका तुम्ही, आम्हाला काय हरकत नाही. इकडे माणसं मरू द्या, चरस पिऊ द्या, गांजा पिऊ द्या, आम्हाला काही पडली नाही. नाव हटवा तुम्ही, नाहीतर ते नाव बदली करा. नाहीतर सर प्लीज, मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून मोठ्या परवान्याने मोर्चा घेऊन येणार इकडे. आणि मी खरं बोलतोय, जर येणाऱ्या काळात एक कारवाई नाही झाली यांच्यावर, हे जे इकडे गांजा विकतात, चरस विकतात, आणि हे जे याची व्यवस्था बरोबर नाही केली, क्लिअर नाही केलं यांना, याचं छत बांधून द्या, टेचूला क्लिअर करा. याला नाही झाला इथं या जागेवर 500-1000 लोक घेऊन येणार. मी मोर्चा बसणार भूपतनला. ज्यापर्यंत होणार नाही हटणार नाही इकडून. माझं चॅलेंज आहे शासन प्रशासनला. आणि मला हलक्यात पण घेऊ नका. कारण मी स्वामी विवेकानंद आमचे आयकॉन आहे, त्यांच्यासाठी आम्ही मरायला पण तयार आहोत. अहो तुम्ही काय करता ते साहेब? तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे. तुम्ही एक पार्क का बनवलं आहे? काय आहे? कशासाठी आहे? जे कुटुंब असतात, घोरगरीब असतात, येऊन इथं बसणार, मुलावाला घेऊन बसणार. का इकडे धंदे चालवणार चरस गांजेचा? का इकडे लोक टपोरीगिरी करतात, चुम्ममचाटी चालतात? दिसत नाही तुम्हाला? पोलिसं ठेवा इकडं आणून. नाही ठेवला तर मी येणाऱ्या काळात पत्रव्यवहार करतो. इथं चोकी बांधायची, बीट बांधायची, इकडं जागा आहे ना, आम्ही खर्च करू, खिसानी पैसे देऊ आम्ही बीट बांधायला. मी CP साहेबांना पण पत्रव्यवहार करतो, स्थानिक बांधा पोलीस स्टेशनला पण पत्रव्यवहार करतो. तुम्ही फक्त इथं एक बीट बांधा, पोलीस ठेवा, जे खर्च लागणार आमची संघटना देणार, आम्ही देतो तुम्हाला. अहो हात जोडून विनंती प्लीज बघा, लक्ष द्या. नाहीतर हा वेगळ्या मार्गाला जाईल ना मॅटर साहेब, वेगळ्याच मार्गाला जाईल. सगळं संघटना एकत्र आणून मी इकडे उभं करून टाकणार. मग आमचे आयकॉन आहेत ते, त्यांची व्यवस्था बघा कसे हे तुकले जातात. काय माली नाही, हे बाटल बघा काय काय हे कशासाठी? नाव बदली करा, नाही तर हे नाव बदली करा. आम्हाला माहीत नाही. मी स्थानिक आमदाराला माझं वाहन आहे, मी बोलतो स्वामी विवेकानंदाचं नाव बदली करा. बाकी गार्डन आम्हाला काय घेणं देणं नाही पडलं आहे. अरे स्थानिक माणसाला पण मी सांगतो, हात जोडून विनंती करतो, जागृत व्हा. तुमच्यासाठी एवढं सुंदर, एवढं छान, एवढा तलाव बांधला आहे. हा बांद्रा वेस्ट आहे, VIP एरिया आहे, तुमच्यासाठीच बांधलेलं आहे. तुम्ही लोक जर लक्ष नाही देणार या गोष्टीवर, मग कसं चालणार? आणि हा साधारण माणूस नाही, आमच्या आयकॉन आहे. आम्ही भांडण का करतो, एवढा वरडावरडी का करतो? मी त्यांच्यासाठी करतोय. मी वर्ष झाले मी तसंच बघतोय. त्याला ना वॉचमॅन आहे इकडे, नाही त्याला धुणारा माणूस आहे, नाही कोण आहे. विटंबना झाली सर, मोठा वेगळ्या मार्गाला मॅटर द्यायला. मी चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला, उद्या किंवा 1-2 दिवसात इथले सगळं नाही हटवला आणि इथं वॉचमॅन नाही बसली आणि इथं चौकी बनवा, बीट बनवा, इकडं बीट बनवा, गार्डन पण सुरक्षित राहील, स्वामी विवेकानंदाचा टेचू पण सुरक्षित राहील, सगळ्या मार्गाने लागून जाईल. प्लीज रिक्वेस्ट करतो स्थानिक पोलीस स्टेशन बांद्राला मी हात जोडून विनंती करतो साहेब. सालवी साहेबांना पण विनंती करतो, सिनियर PI साहेबांना मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो, या गोष्टीवर लक्ष द्या साहेब. नाहीतर जेवढी हिंदू संघटना आहे या मार्गाला वेगळं वळण होऊन जाईल. लक्षात ठेवा. मी इकडे भांडण लावायला नाही आलो आहे. मला फक्त हे चेंज करा नाव, चालेल, मला नाव चेंज करून टाका, हरकत नाही मला. पण मला जर हे यांचं नाव आहे तर मला तसला इथला काम पण पाहिजे. हे काय एरेगेरे नाही आहे, आमचे आयकॉन आहे स्वामी विवेकानंद. जर यांना ठेवायचे असेल तर यांच्यासारखे विचार इथं पाहिजे, या तलावाला पाहिजे, स्वच्छता पाहिजे. आणि लोक
बसून आपला आनंद फॅमिली संगती घ्यायला पाहिजे, असं आम्हाला इकडे व्यवस्था पाहिजे. हे काय लावलं बघा, बघा तुम्ही, अख्खा बांद्राला माहिती आहे इथं काय चालतं. आणि पोलीस स्टेशनला परत सांगतोय मी लेटर देतो साहेब तुम्हाला, 15 पोलीस स्टेशनला देतो, सिप्पी साहेबांना भेटतो आणि स्थानिक आमदार आशिष शेलार साहेबांना परत माझी कळकळीची विनंती आहे. सर, BJP आमदार आहात आपण, सरकार आपली आहे, गव्हर्नमेंट आपली आहे. जर तुम्हाला हा मॅटर वेगळ्या मार्गाला घेऊन नाही जायचे असेल तर कृपया करून किंवा स्वामी विवेकानंद सरोवर तलावचा नाव बदली करा, नाही तर त्यांचे विचार जसं आहे तसं या तलावाला बनवा, या गार्डनला बनवा, आम्हाला आवडेल. नाही तर साहेब नाव बदली करा, नाही तर ह्या विषयावर आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणाने आंदोलन आणि मोर्चा उभा करणार आहे. आणि इथं एक बीट उभी करायची, बीटचा खर्च आम्ही देऊ, आम्ही आणू खिसानी बीट बनवून देतो तुम्हाला. इकडं पोलीस बसवा, इकडं पोलीस बसवल्यानंतर इथं आई बहिणी पण नीट जाऊ शकते, सगळं नीट होऊन जाणार. आमची एक विनंती आहे शासन प्रशासनला आणि BMCला, महानगरपालिकाला, जर उद्या उठून हे सगळं साफ नाही केला तर आम्ही लोक तुमच्या इथं पण मोर्चा घेऊन येणार आहे H वेस्टला. बस माझं एवढंच म्हणणं आहे. परत मी एवढंच बोलतो, आमचे आयकॉन आहात, हे कोण एरेगेरे नाही. स्वामी विवेकानंद म्हणजे आमचे आयकॉन. आम्ही यांची अजिबात एक पायचे पण अशी व्यवस्था बघू शकत नाही का दारू पितात, बाटल फेकतात, त्याच्यानंतर तुम्ही लोक इथं गांजा चरस विकतात. काय लावलं आहे माझ्या परत मी सांगतो आहे, स्थानिक आमदार एक आशिष शेलार साहेबांना माझी परत एक विनंती आहे कळकळीची, हे सगळं तुम्हाला ठेवायचे सर, हरकत नाही, पण नाव चेंज करा, आम्हाला काही हरकत नाही, आम्ही इकडे बघणार पण नाही. स्थानिक लोकांना काय पडली नाही, इकडल्या काय बोलायचं लोकांना आता सांगा बरं. अरे यांची आई बहीण जाते इथून, क्रॉस करते, रस्ता क्रॉस करतात, कॉलेजची पोरी करतात, इथं पुढे गेलं चुमम चाटी चालतं आहे, इथं गांजा चरस विकल्या जातं. काय करतात तुम्ही लोक, पोलीस आणि आमदार खासदार इकडे काय नाही करत. नाही झालं, मी जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या जागा बघून घ्या, मी माझ्या आयकॉनच्या खालीच बसणार, 200-500 माणसं बायका घेऊन इकडं, ज्यापर्यंत इकडे पोलीस बीट उभी नाही राहणार आम्ही इथून हटणार नाही. चॅलेंज आहे माझा. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.